टाडा! फायनली आपण पोहोचलेलो आहे नाशिकमधल्या पेरूची वाडी चुलीवरची मिसळ या स्पॉटला. उत्कृष्ट असा ॲम्बियन्स, गरमीमुळे केलेली कूलरची सोय, चारीकडे असणारे पेरूचे झाडं आणि त्याच्यामध्ये येणारा गोड गोड पेरूचा वास. माझ्यासारख्या उंच लोकांच्या वरच्या मजल्याची यांनी विशेष काळजी घेतलेली आहे. फांद्यांना त्यांनी रॅप करून ठेवलेले. तर असे हे सर्व नजारे बघत बघत त्याच्यानंतर फायनली आम्ही ऑर्डर केलेली आहे मिसळ. आणि मिसळ खात खात गप्पा मारत मारत ॲम्बियन्स कसा आहे, फूड कसं आहे याची चर्चा करत असतानाच माझी नजर गेली मेनूवरती. मेनूमध्ये खूप काही आयटम नाही आहेत मोस्टली, आणि जे पण आयटम आहेत ते समथिंग रिलेटेड टू पेरू. पेरूची लस्सी, पेरूचं ताक, पेरूचं आईस्क्रीम, पेरूचं एक्सेट्रा एक्सेट्रा, पेरूचा चहासुद्धा होता अगदी. आणि मग आम्ही डिझर्टमध्ये घेतलेली आहे गुळाची जिलेबी. टेस्ट केल्याच्या नंतर मिसळ वॉज 8 आउट ऑफ 10 आणि जिलेबी वॉज ऑब्वियसली 10 आउट ऑफ 10. त्याच्यानंतर मी एक अशी गोष्ट खाल्लेली आहे जी मी आजपर्यंत कधीच ट्राय केलेली नाही आहे, विच वॉज पेरूची आईस्क्रीम. मोस्टली मला फ्रूट फ्लेवरची आईस्क्रीम आवडत नाही, पण हे मी पहिल्यांदा स्पेशालिटी म्हणून ट्राय केलं. आणि त्याच्यासोबत तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे रेड चिली पावडर. रेड चिली पावडर टाकलेलं आईस्क्रीम तुम्ही कधी खाल्लं आहे का? खाल्लं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे, द आईस्क्रीम वॉज अमेझिंगली डिलिशियस. खूप खूप टेस्टी आईस्क्रीम होतं. आणि आईस्क्रीमची मजा घेतल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत आता भटकंतीला. तर भटकंतीला निघल्याच्या नंतर जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे दिसणारे हे पेरूचे झाडं बघत बघत आम्ही गेलो त्यांच्या गेम पार्कमध्ये, जिथे लहान मुलांसाठी छोटे छोटे गेम्स होते. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बर्ड पार्कमध्ये, जिथे असे नवीन नवीन अतरंगी सतरंगी, विचित्र आणि रंगीबेरंगी असे सगळ्या प्रकारचे मला इथे पक्षी भेटलेले आहेत. त्याच्यासोबतच मला एक असा हा छोटासा बर्ड भेटलेला आहे. कुची पुची करून मी त्याला केलेला आहे बाय.